एकावर एक चढत आकाशाला भिडणारे मानवी मनोरे रचत मुंबईतील गोविंदा पथकं 8, 9 आणि आता तर 10 थरापर्यंत पोचलेत. पण ह्याच सगळ्या शर्यतीत एक गाव असं आहे जे मागच्या 32 वर्षापासून आपली परंपरा जपून ठेवते आणि या दहीहंडीला एक वेगळीच ओळख देते. ते गाव म्हणजे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातलं कुर्डूस. इथे दहीहंडी फोडण्याची पद्धतच वेगळी आहे. एका विहिरीच्या कड्यावरून झेपावत आकाशाला टांगलेली हंडीला स्पर्श करणारी परंपरा. चला तर मग कुर्डूस गाव मध्ये असलेली ही आगळी वेगळी हंडी बघूया. ही सगळी मजा सुरू होते दुपारी 12 ते 1च्या सुमारास आणि मग अगदी संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत हा थरार चालूच असतो. फक्त कुर्डूस गावाचेच नाही तर आजूबाजूच्या गावातले गोविंदा पथकं इथे येऊन या खेळाचा भाग होतात. आपल्या आपल्या गावातून मस्त नाचत पावसात भिजत या विहिरीभोवती सगळेच येऊन जमतात आणि मग सुरू होतो खरा थरार. प्रत्येक खेळात कोणीतरी बाजीगर असतोच. खूप जणांनी प्रयत्न केले, असंख्य वेळा या विहिरीवरून उड्या मारल्या, पण या हंडीजवळ पोचण्याचं धाडस कुणाला साधता आलं नाही. आणि मग तो आला जो गेल्या 6 वर्षापासून ही हंडी फोडायचा मान मिळवतो. आता मात्र सगळ्यांनी प्रयत्न केले होते. असंख्य उड्या झाल्या, पण कुणाचाही हात अजून पण त्या टांगलेल्या हंडीपर्यंत पोहोचू शकला नाही. क्षणभर वाटलं यंदा ही हंडी फुटणारच नाही. आणि मग एक अनपेक्षित निर्णय झाला. हंडी थोडी खाली करण्यात आली. आता खेळ नव्या जोमाने पुन्हा सुरू झाला आणि सगळ्यांच्या नजरा पुन्हा त्या बाजीगराकडे वळल्या ज्याने मागील 6 वर्षापासून या हंडीवर आपलं नाव कोरलं. आणि अखेर 4 ते 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही हंडी फुटली आणि तीही त्याच्याच हातून जो मागच्या 6 वर्षापासून या परंपरेचा खरा बाजीगर ठरतो. ही हंडी तुम्हाला बघायला अगदी साधी सामान्य वाटली असेल, पण प्रत्येक उडीच्या मागे त्या मुलांची तितकीच मेहनत, धडपड आणि अपार धैर्य दडलेलं आहे. म्हणूनच ही फक्त हंडी नाही, तर हा प्रत्येक घामाचा थेंब सन्मान आहे, प्रत्येक अपयशावर मात करण्याची ताकद आहे आणि कुर्डूस गावाच्या संस्कृतीचा एक जिवंत श्वास आहे.